तर हॅलो हाय नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30. तर आम्ही चाललेलो आहोत. मी आता माहेरी होते, तर आता मी हे झाल्यानंतरला 8-10 दिवस मी माहेरी होते. त्याच्यानंतरला आता मी चाललेले आहे सासरी, की म्हणजे आता माझे मिस्टर आलेले आहेत म्हणून आम्ही चाललो आहोत सासरी आमच्या घरी. तर आज होती वटपौर्णिमा साजरी झाली आणि संध्याकाळी 5 वाजता निघाले मी. तर पाहू शकता आमच्या ही सासरकडचं रस्ता आहे जाण्याचा. तर हा जो रस्ता आहे, तर संध्याकाळी घरी गेलं ना, आमची सासूबाई कधीच घरी नसतात, त्याच्यामुळे आम्ही जास्त घरी जात नाही. त्या संध्याकाळी कामाला जातात. आल्यानंतरला मग कामच काम असतं. मला इथं आलं तर मला कधीच आराम नाही भेटत. म्हणजे सगळं काम हे मलाच करावं लागतं. म्हणजे स्वयंपाक असू दे, चहा पाणी असू दे, कपडे भांडे काही असू दे, ते सगळं करावं लागतं. इथं पाहू शकता चहा वगैरे ठेवला, तिकडनं आले लगेच कामाला लागले. तर म्हणून ना मला खूप कंटाळा येतो. म्हणजे आणि इकडं आलं ना आम्हाला अजिबात करमत नाही. इकडं म्हणजे जास्त घरं वगैरे नाही, त्याच्यामुळे आम्हाला इकडं जास्त करमतच नाही माझ्या मुलीला आणि मला. कारण का त्या दिवसभर तिला कामाला जातात, मग घरी एकटे काय करणार. इथं आमचे सासरे होते, ते घराच्या पाठीमागच्या साईडला गवत झालेलं होतं, ते काढत होते. तर त्याच्यानंतरला माझी मुलगी आणि मी इतका कंटाळा येतो ना, की असं वाटतं की म्हणजे माझ्या मम्मीच्या इकडे ना घरं माझ्या म्हणजे भरपूर आहे आणि भरपूर माणसं आहे, त्याच्यामुळे आम्हाला दिवस कसा जातो कळतच नाही. तर माझी मुलगी म्हणते, मम्मा चल ना मामाच्या घरी. तर म्हटलं इकडं पण यावं लागतं, कारण का नाहीतर आमच्या सासूबाई बोलून दाखवतात लगेच की असं तसं. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला पण कुठे राहायला आवडतं ते पण नक्की सांगा. मला तर जास्त करून ना माझ्या आईच्या इकडेच आवडतं. जास्त करून मी ना जात नाही गावाला, त्याच्यामुळे माझा प्रश्नच येत नाही. तर चला, बाय बाय.